स्वारगेट बसमध्ये तरुणीवर बलात्कार केल्यानंतर नराधम हा त्याच्या मूळ गावी सकाळी 11 वाजता पोहोचल्याची माहिती झी 24 तासला सूत्रांनी दिलेली आहे। स्वारगेटमधून आरोपी दत्ता गाडे हा शिरूरमधील गुनाट गावी पोहोचला आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या आरोपीनं घरी विश्रांती केल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यानंतर हा आरोपी घरातून गायब झाल्याची देखील माहिती समोर आली आहे आणि त्याच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहेत। तर या आरोपी संदर्भात नवनवीन माहिती समोर येऊ लागलेली आहे। या आरोपीवर अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहेत आणि ज्यावेळेस नराधमाने हे कृत्य केलं त्यानंतर हा आरोपी त्याच्या मूळगावी गेल्याचं कळतंय। पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवरती बलात्कार करण्यात आला असून या घटनेचे संपूर्ण राज्यभर ठिकठिकाणी पडसाद उमटत आहे। अनेक ठिकाणी निदर्शने केली जात आहे। या प्रकरणातील आरोपी हा शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा रहिवासी असून मी सध्या गुनाट गावात आलेलो आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता याच ठिकाणी आरोपीचं वास्तव्य आहे। आरोपीच्या घराला सध्या या ठिकाणी टाळे पाहायला मिळत असून आरोपीच्या भावाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे। दत्तात्रय गाडे असं या आरोपीचं नाव असून आरोपीवरती शिरूर, शिक्रापूर, अहिल्यानगर अशा अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत। हे दुष्कृत्य केल्यानंतर आरोपी साधारणतः सकाळी 11 11:30च्या सुमारास आपल्या गावात आला। त्यांनी आपल्या घरी विश्रांती सुद्धा काही काळ घेतली आणि 5 वाजेपर्यंत तो याच गावात दिसल्याची सुद्धा माहिती सध्या सूत्रांकडून करत असून या प्रकरणाचा सध्या पोलीस कसून तपास करत आहेत। आरोपीचा सध्या शोध घेत असून या प्रकरणी आता पोलिसांनी खरं तपासाची चक्र फिरवलेली आहे। ठिकठिकाणी पथके तैनात केलेली आहे। मात्र या आरोपीला कधी ताब्यात घेतात हे पाहणे सध्या महत्त्वाचं असणार आहे। हेमंत सापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे।